केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल
ब्रह्मलीन मारुती महाराज थोरात आणि त्यामध्ये गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेमुळं काही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आपण माऊलींच्या विरहिणीचं काही चिंतन पुष्कळ त्या विरहिणीबद्दल मी आपल्याला मागे विस्ताराने सांगितलंय. विरह कसा, विरहामधली भक्ती कशी, विरहामधला अनुराग कसा, विरहामधलं प्रेम कसं, या सगळ्याविषयी पुष्कळ आपण चिंतन केलेलं आहे. पण ज्यावेळी माऊली त्या भूमिकेमध्ये जाऊन काही वर्णन करतायत तेव्हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की माऊलींनी केलेला, गवळणींनी केलेला द्वैताचा स्वीकार हा कल्पित आहे. द्वैत दोन प्रकाराने. एक द्वैत आहे जे माझ्यासारख्या अज्ञानी मनुष्याच्या चित्तामध्ये, त्या द्वैताला सत्यता आहे. थोडं विस्ताराने सांगायचं तर आत्मरूपाच्या अज्ञानाने जगत भासतं. हां, आणि अज्ञानाने ते सत्य वाटतं. त्यातही द्वैत आहे. आणि ज्ञानप्राप्तीनंतर भक्तिमार्गाने आलेल्या भक्ताला पुन्हा त्या भक्तीची जी ओढ लागते त्यात केलेला द्वैताचा स्वीकार हा कल्पित आहे. ज्ञानापर्यंत जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. जसं की श्रवण, मनन, निदिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन हा ज्ञानापर्यंत जाणाराच मार्ग आहे. किंवा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हाही ज्ञानापर्यंत जाणाराच मार्ग आहे. किंवा निष्काम कर्म, निष्काम उपासना हाही ज्ञानापर्यंतच जाणारा मार्ग आहे. प्रत्येक मार्गाने जाऊन शेवटचा टप्पा हा ज्ञानाचा आहे. आता त्यात गंमत अशी आहे की जे त्याच मार्गाने तिथपर्यंत आले ते रमतात पण जे दुसऱ्या मार्गाने तिथे आलेत ना ते रमत नाहीत. रमणं शक्य नाही, कारण पूर्वीचा संस्कार आहे. काही लोकांना पाहिल्या मी विचारतो, तू अमुक अमुक ठिकाणचं आहेस का? त्याचं कारण त्याच्यावर झालेला जो संस्कार तो दाखवून देतो की तो तिथला आहे. आता महाराष्ट्रात सगळीकडे फिरलोय मी, अगदी कोपरान कोपरा, तर एक दोन वाक्य ऐकली की त्याचा परिसर कळतो. किंवा तू परभणीचा आहेस का, कोल्हापूरचा आहेस का, नागपूरचा आहेस का, त्याचं कारण त्या भाषेवर त्याचा संस्कार आहे. तसं ज्ञानाच्या ठिकाणी, ज्ञानाच्या स्थळी प्राप्त झाल्यानंतर पूर्वीचा संस्कार दिसून येतो आणि तो संस्कार तिथे स्थिर राहू देत नाही. म्हणजे तिथे समाधान नाही आहे. यद्यपि ज्ञानामध्ये समाधान नाही असं म्हणायचं नाही आहे, पण जो भक्तिमार्गाने तिथपर्यंत आला त्याला भक्तीत जो आनंद आहे तो आनंद ज्ञानात नाही आहे. सगळी खटपट त्याच्यासाठीच केली आहे, ज्ञानप्राप्तीसाठीच केली आहे. पण तरी तिथे गेल्यावर असं वाटतं की नाही, भक्तीतच खरा आनंद आहे. आणि ते खरं आहे. म्हणजे असं आहे, माझ्या म्हणण्याचा योग्य अर्थ तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही भक्तिमार्गाने ज्ञानापर्यंत जाल. इथे बसून गप्पा मारून नाही कळणार ते, ना मला कळणार ना तुम्हाला कळणार. पण ही वस्तुस्थिती आहे. ज्ञानाची उपयुक्तता किंवा ज्ञानाचं औचित्य सर्व शास्त्रांनी प्रतिपादन केलं आहे. सर्व शास्त्रांनी.
की ज्ञान किती महत्त्वाचं आहे. तुम्ही उपनिषदामध्ये जा, स्मृतींमध्ये जा, पुराणांमध्ये जा, मूळ वेदात जा, सर्वत्र ज्ञानाचंच महात्म्य सांगितलेलं आहे. आणि सर्व प्रकारच्या साधनांनी जो मोक्ष होतो तो ज्ञानाच्या द्वारा होतोय, कायम लक्षात ठेवा. नामाने होणारा मोक्ष ही ज्ञानाच्याच द्वारा आहे, म्हणून ज्ञानाला टाळून नाही आहे. पण मधली एक स्थिती अशी आहे की ज्ञान तर झालं, आता देह आहे तोपर्यंत प्रारब्धवशात तो राहणार आहे. पंचदशीमध्ये आणि विचारसागरामध्ये दोन्ही ठिकाणी कुलाल चक्राचा दृष्टांत दिलेला आहे की घट निर्माण करण्याकरता कुलालांनी चक्राला दिलेली गती घट निर्माण झाल्यानंतर राहते. मग त्या गतीमध्ये हेतू काही नाही आहे, मागे दिली होती ती शिल्लक राहिली, तसा तो देह राहणार आहे. आता मधला जो काळ आहे तो काळ ज्ञानामध्ये राहायचा का भक्तीत राहायचा? तर जो ज्ञानमार्गाने आला तो ज्ञानातच राहणार आहे, पण जो भक्ती मार्गाने आला तो रमत नाही. मग तो म्हणतो नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. आता नको ब्रह्मज्ञान म्हटलं, अनेक लोक हे प्रमाण देतात की संत ब्रह्मज्ञानाचा निषेध करतात. निषेध करतात खरं आहे, पण तो प्राप्तिपूर्वक निषेध आहे. मी आता पाहतो अनेकदा अनेक लोक असे आहेत की त्यांना अन्न नाही. काय त्यांचं पूर्वजन्मीचं कर्म असेल काही. फार लांब नाही, आपल्या महाराष्ट्रामध्येच मेळघाट नावाचा परिसर आहे. तिथे आजही लोक भुकेनी मरतात, अन्न नाही म्हणून मरतात. आत्ता वारीतही मी अनेक लोकांना सांगत होतो की तुमच्याबरोबर आई लोक 100, तर स्वयंपाक 110 लोकांचा करा. ते 100 लोक असतात, पण काय होतं, पंगत पण घेतलेली असते, दुसऱ्याकडून धान्य पण घेतलेलं असतं, तिसऱ्याकडून पैसे पण घेतलेले असतात, सगळंच घेतलेलं असतं. मग त्यामुळे ते 100 लोक असले तरी 500चा स्वयंपाक. मग 400 लोकांचा स्वयंपाक कोणी खात नाही, तो ओतून देतात. ते योग्य ठिकाणी दान तरी द्या एखाद्या गरीबाला. असो, तर तात्पर्य माझं सांगण्यात असं आहे की अशा भुकेल्या माणसाला जर तुम्ही अन्न द्याल तर तो नाही म्हणत नाही, तो खातो. जोपर्यंत ते विषयुक्त नाही तोपर्यंत तो खातो. विषय रांधिली रससोय, हे जेवणारा जै ठाऊकी होय, ते ताटची सांडोनी जाय जिया बरे. तैसी संसारा या समजता जाणी जे जै अनित्यता, ते वैराग्य दवडीचा पाठी लागे. तर ते विषयुक्त नाही असं जोपर्यंत नाही तो नाही म्हणत नाही. पण एखाद्याचं जेवण पूर्ण झालं आहे आणि आता तुम्ही त्याला आग्रह केला तर तो नको म्हणतो. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाला नको म्हणणं हे ज्ञानप्राप्तीच्या नंतर आहे, ज्ञानप्राप्तीच्या पूर्वी नाही. आता फक्त एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो आणि आपल्या विषयाकडे जातो. मग आता ज्ञान तर झालं, अद्वैताची प्राप्ती तर झाली, पण मन रमत नाही, पूर्वीचा संस्कार स्थिर राहू देत नाही. आता काय केलं पाहिजे? तर आता त्या भक्तीसाठी द्वैताचा स्वीकार केला पाहिजे. मग त्या सत्य असलेल्या द्वैतात, म्हणजे सत्य मानलेल्या द्वैतामध्ये आणि कल्पित द्वैतामध्ये भेद काय? एक वाक्य आहे, सूक्ष्म आहे, तुम्ही विचार करा, तुम्हाला कळेल. सत्यद्वैतामध्ये प्राप्त होणारं सुख हे विचारांती दुःख आहे आणि कल्पित द्वैतामधलं दुःखसुद्धा विचारांती सुख आहे. कारण उपनिषद शास्त्र असा नियम सांगतात, यत् सुखम साधनाधीनम दुःखमेव तदुच्यते. त्याला दुःखरूपताच आहे. आणि जे जे सुख साधनाधीन नाही ते म्हणजे सुख असो दुःख असो, साधनाधीनता जर नसेल तर त्याला सुखरूपता आहे. कल्पितच असल्यामुळे आता त्या कल्पित द्वैतामध्ये विरह आहे तर विरहाचं दुःख स्वाभाविक आहे, पण त्या विरहाच्या दुःखाचा परिणाम सुखात आहे. त्याचं कारण विरहाच्या मुळाशी असणारं द्वैत कल्पित आहे.
तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी 10 वेळा दिलं आहे, 11व्यांदा सांगू, काय बिघडत नाही. आपल्या घरात लहान म्हणजे जे प्रापंचिक आहेत त्यांच्यासाठी, त्या घरात लहान मुलं असतात. ती लहान मुलं भातुकली खेळतात. तर नियम काय? उदक अग्निधान्य झाल्या घडे पाक, एका वीण एक कामा नये, असा मूळ सिद्धांत. पण त्या भातुकलीमध्ये उदक नाही, अग्नी नाही, धान्य नाही, फक्त ताट आहे, वाटी आहे. त्या ताटावर ताट वाटीचा आकारसुद्धा तुम्ही बघा एकदा. आपल्या तळ हातावर सगळं बसतं, एवढा आकार त्याचा. त्याच्यात ते लहान लेकरू स्वयंपाक करतं, वाढतं. तर ते आपण छान झालं म्हणून मिठक्या मारून खातो, ढेकर देतो. कधी कधी वाढताना त्या बारक्या काय म्हणतात त्याला, वाढायला घेतात ना, ओगराळ किंवा डाव म्हणतात त्याला इकडे, पळी, त्याच्यात घेतलेलं वरण कधी कधी हातावर सांडतं, चटका बसतो. वरण नाही आहे त्याच्यात, पण ते सांडलं, चटका बसला. तर आता ते वरण सांडून बसलेला चटका हे दुःख आहे का सुख आहे? ते दाखवताना दुःख आहे, पण विचारांती सुख आहे का? मुळात कल्पित आहे. मुळात जर कल्पित नसताना तर चटका खराच बसला असता. उकळतं वरण घेऊन बघा एकदा हातावर. तो चटका दुःखाला कारण आहे. पण त्या भातुकलीमधलं वरण सांडून चटका बसला तर त्यांनी दुःख नाही, म्हणजे चटका आहे पण दुःख नाही. दुःख दाखवलं आत्ता, पण विचारांती सुख आहे. आणि सुख फक्त ज्याला चटका बसला त्याला नाही, ज्याच्या कोडून बसला त्यालाही सुख आहे. ते लहान लेकरूसुद्धा आनंदी होतं की ते आपण वाढताना याला चटका बसला ना रडला, त्यालाही आनंद आहे. तसं कल्पित द्वैतामधलं विरह, त्यातला प्रेम, अनुराग, दुःख, या सर्व भावना विचारांती सुखरूप आहेत. तुम्ही जोपर्यंत असा आहे, काय होतं तुम्हाला गंमत सांगतो. द्वैत आणि अद्वैताचा एक विचार असा आहे, विचारासमोर टिकत नाही ते द्वैत, आणि ज्याच्यासमोर विचार टिकत नाही ते अद्वैत. मग आता त्या अद्वैतामध्ये पुन्हा द्वैत कसं? तर ते ज्यांनी भक्ती मार्गाने तो प्रवास केला त्यालाच ते कळत. गुरु शिष्याची हीच गोष्ट आहे. गुरुविषयी सुद्धा विरहानुराग आहे. ज्याप्रमाणे देवभक्ताचा संबंध आहे तसा गुरु शिष्याचा आहे. मी पाहिलेत असे संबंध की गुरु आणि शिष्य सुद्धा, एक क्षण असा येतो की शिष्यरूपाने गुरुच अभिव्यक्त होतो. हल्ली तुम्हाला ते दिसणार नाही, याचं कारण सगळ्यांना गुरुच व्हायचं, शिष्य कुणाला व्हायचंच नाही. म्हणजे लोक मी पाहिली, दुसऱ्यांना माळा घालायला हातात माळा घेऊन बसले. आपण कुणाचं शिष्य व्हायचं नाही, आपण गुरु व्हायचं असं नाही आहे. असं आहे, जो खरा शिष्य होतो ना तो आपोआप गुरु होतो. त्याला गुरु व्हावं लागत नाही. ती गुरु तत्व आहे, ते तत्व त्याच्यात अभिव्यक्त होतं. म्हणजे गुरुच शिष्यामध्ये अभिव्यक्त होतात, गुरूंचा शिष्यामध्ये संचार होतो. आणि तेव्हा त्या शिष्याला असं वाटत असतं की मी गुरुशी एकरूप झालोय, काहीतरी गडबड झाली, मी शिष्यच पाहिजे, मला सेवाच करायची, मला गुरु व्हायचंच नाही. म्हणजे तो गुरु भावाला प्राप्त झालेला असतो तरीसुद्धा तो म्हणतो मला गुरु व्हायचंच नाही. आपल्याकडे जी परंपरा आहे ना आचार्यांची, म्हणजे श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्यांची सुद्धा अजून परंपरा चालू आहे. तर त्या परंपरेमध्ये तुम्ही पहा, मग काही अपवाद सोडा, पण नियमाने जर पाहाल तर जे गादीवरचे शंकराचार्य आहेत ते एकालाच अनुग्रह देतात, एकालाच. त्या आचार्यांचा दुसरा शिष्यच नाही. बाकी कुणाला संन्यास घ्यायचा असेल तर त्यांच्या आश्रमातलं कोणीतरी देतं संन्यास. याचं कारण ज्याला अनुग्रह दिला तोच पुढचा उत्तराधिकारी आहे, म्हणून एकालाच अनुग्रह आहे. एक गुरु एक शिष्य, अशीच परंपरा आहे. आणि एक क्षण येतो की त्या क्षणी तो शिष्य आपोआप गुरु झालेला असतो. मी गुरु आहे सांगावं लागत नाही त्याला, माझ्या पाया पडा असं सांगावं लागत नाही. स्वयमेव मृगेंद्रता, ते आपोआप अभिव्यक्ती आहे.
पण तिथे सुद्धा त्याच्या मनातला शिष्यभाव जागृत राहतो, त्याला ते गुरुभाव नको वाटतो. तसं ह्या ज्या गवळणी आहेत ना, वेदगर्भीच्या श्रुती आहेत त्या, सामान्य नाही कोणी. साधा विचार करा, मग गवळणींची भगवंतावर प्रीती आहे हे सोडा, भगवंताची गवळणीवर प्रीती आहे का नाही? मग ते श्रुती असल्याशिवाय आहे का? त्या उद्धवाची कथा माहीत आहे सगळ्यांना. भगवंत म्हणले, मी आजारी पडलो पण मी तेव्हाच बरं होईन जेव्हा एखाद्या भक्ताच्या पायाचे धुलीकण माझ्या मस्तकी लावतात. कोण तयार झालं? कोणी तयार नाही झालं. मग अगदी रुक्मिणी माता, सत्यभामा माता, कोणीही नाही. प्रत्येकाचं म्हणणं हेच होतं, आमच्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला कशी लावणार तुम्ही? पण गवळणींनी सांगितलं, देवाला बरं वाटतंय ना, घेऊन जा. आमचं पाप आणि आम्ही काय बघून घेऊ, देवाला बरं वाटणं महत्त्वाचं आहे. दिली त्यांनी, एका क्षणात दिली. मग उद्धवाचा अभिमान गळून पडला. याचं कारण त्या भगवंताला आत्मत्वानी प्राप्त झालेले आहेत. पण असं असूनही बाह्य रूपाने भगवंताचा झालेला विरह त्यांना सहन होत नाही. मी स्वतः अनुभव घेतोय सध्या. म्हणजे जेवढ्या वेळा मी पंढरपूरला गेलो नाही तेवढ्या वेळा मी मुंबईला जातो सध्या, हायकोर्टात. वारी चालू आहे तिकडची, अनुभव घेतोय मी. म्हणजे चित्त, बुद्धी, मन या सर्व गोष्टी अशा आकुंचित होऊन जातात. मग थंडीने जसं अंग गारठतं ना, तसं मन बुद्धी गारठून जातं. कालच संध्याकाळी आम्ही होतो, हायकोर्टलाच होतो, तर एक माणूस वेडा झालेला पाहिला आम्ही. तो तिथं तारखेला आला, काही वर्षापासून तारखा चालू असतील, परत तारीखच पडली, त्याला वेडच लागलं, तो शिव्याच देत फिरायला लागला. काल पाहिलं. मग ह्याच्यावर उपाय एकच आहे, जगताचं मिथ्यात्व डोक्यात ठेवूनच व्यवहार केला पाहिजे. तुम्हाला व्यवहाराचा त्रास नको आहे ना, व्यवहार करा, पण मिथ्यात्वाचा निश्चय पक्का ठेवा. तुम्हाला द्वैताचं दुःख नको आहे ना, तर अद्वैताला प्राप्त होऊन द्वैताचं मिथ्यात्व डोक्यात ठेवा आणि मग व्यवहार करा. व्यवहार चांगला केलाच पाहिजे, पण तो चांगला करत असताना त्याची लिप्तता मर्यादित पाहिजे. शरीराच्या पलीकडे ते जाता कामा नये. म्हणजे स्थूल शरीराचा संबंध सूक्ष्म शरीराकडे आपण नेतो हे लक्षात ठेवा. सूक्ष्म शरीराचा स्थूल शरीराशी संबंध आहे, पण संबंध असा आहे की जर स्थूल शरीराने सूक्ष्म शरीराविषयी हे मी नाही असा विचार केला, म्हणजे सूक्ष्माने विचार केला पाहिजे की हे स्थूल शरीर मी नाही, असा जर विचार केला तर स्थूल शरीराच्या संबंधाने होणारं दुःख होत नाही. पण सूक्ष्म शरीर म्हणतो स्थूल शरीर मी आहे, सूक्ष्म शरीराच्या मागे कारण शरीर म्हणतो सूक्ष्म शरीर मी आहे, आणि त्याच्या मागे आत्मरूप आहे, तर त्याच्याविषयी निश्चय न करता तर म्हणतं कारण देह मी आहे. म्हणून तर मग मी विस्ताराने सांगितला विषय तो की अहम या ज्ञानामध्ये प्रमाज्ञानापेक्षा ब्रह्मज्ञानाची संख्या अधिक आहे. प्रमाज्ञान काय, तर त्या अहम या ज्ञानामध्ये आत्मरूपाचं ज्ञान आहे, एवढंच प्रमात्व आहे त्याच्यात. पण त्याच्या व्यतिरिक्त असलेली सगळी यादी जी आहे, कारणदेह, सूक्ष्मदेह, स्थूलदेह, स्थूलदेहाच्या संबंधी पदार्थ, या सगळ्याचं अहम या ज्ञानामध्ये झालेला जो अंतर्भाव आहे, हा सगळा ब्रह्मरूप आहे, सगळा. आणि तो ब्रह्मरूप असलेला अंतर्भाव आपण बाहेर काढला पाहिजे, व्यावृत्ती आपण केली पाहिजे. आणि ती जर केली नाही तर शेवटचं फल केवळ दुःख आहे, केवळ दुःख आहे. मग ते संपत्तीच्या संबंधाने असो किंवा व्यवहाराच्या संबंधाने असो. आणि जेव्हा तो, म्हणून तर व्यवहार कुणासारखा करावा, तर ज्ञानी माणसासारखा करावा. ज्ञानी मनुष्य व्यवहार करत नाही असं नाही आहे. अगदी नामदेवरायांच्यापासून ते निळोबारायांच्यापर्यंत सगळ्यांनी व्यवहार केला आहे. गोरोबा काकांनी मडकी घडवली, सावता महाराजांनी शेती केली,
सगळ्यांनी आपला आपला व्यवहार केला. मला इथे आळंदीतच एक कार्यक्रमात मी असं तो अभंगच मला आला विवेचना करता. नरस्तुती आणि कथेचा विकर, हे नको घोडो देऊ पांडुरंगा, अशी जगद्गुरू तुकोबार यांनी भगवंताला केलेली विनंती त्या अभंगात होती. आणि त्याच्यावर मी सांगितलं की नरस्तुती करू नये आणि कथेची विक्री करू नये. तर मला निरोप दिला, मग आम्ही काय बिब्बे खायचे का, असं एका कीर्तनकारांनी निरोप दिला यांच्याकडून माझ्याकडे, की आम्ही जर पैसे घ्यायचे नाही तर आम्ही बिब्बे खायचे का. तर त्याचं उत्तर आहे, शेण खाल्ल्यापेक्षा बिब्बा खाल्लेलं चांगलं आहे का नाही. कथेची विक्री करणं हे शेण खाणं आहे, त्यापेक्षा बिब्बा खाणं चांगलं आहे. मग तुम्ही काय खावं तुमचा प्रश्न आहे, पण काय खाऊ नये असं संतांनी सांगितलं, हा निरोप फक्त देणं काम माझं. संतांनी सांगितलं हे करू नका, करावं काय हा प्रत्येकाचा निर्णय आहे, प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे. आत्ताच मध्ये हे निवडणुका झाल्या तर मला 2-3 लोकांनी सांगितलं तुम्ही आमच्या प्रचाराला या. म्हणले माझं कामच नाही हो. आपण काय सांगू शकतो, मतदान करा. कुणाला करावं हा तुमचा विवेक तुमच्याकडे आहे ना, पण मतदानच करायचं नाही हे करू नका. मतदान केलं पाहिजे. करायचं कुणाला, प्रत्येक ठिकाणी एक तरी चांगला माणूस उभा असतो, लक्षात ठेवा. अडचण ही आहे की त्याला कोणी मतच देत नाही. 2-3 उमेदवारांची तक्रार आहे, मला 0 मत आहेत. तो म्हणला माझं स्वतःच तरी मला पडलं का नाही. अवघड आहे परिस्थिती, पण ही वस्तुस्थिती आहे. मग मी मनात विचार हा केला की त्याला सुद्धा कोणीतरी 5,000 दिले असतील मला मत देते, आणि त्याला दिला असेल म्हणून याला पडलं नाही. तात्पर्य असं आहे की प्रत्येकाचा विवेक आहेच ना. ज्याला त्याला उलट असं आहे, तुम्हाला सांगू का, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, हा खरा नियम आहे. म्हणून तर भक्तीच्या व्याख्येतच आपल्यापेक्षा अधिक प्रीती भगवंतावर असणं याचंच नाव भक्ती आहे. तुम्ही विचार करून पहा की आपली स्वतःवर किती प्रीती आहे. आपली पत्नी असो, आपला मुलगा असो, किंवा आपला नवरा असो, कुणी असो, जर ते आपल्याला प्रतिकूल होईल तर त्या क्षणी आपली प्रीती कमी होते. त्या क्षणी. त्या माकडिणीची गोष्ट प्रसिद्ध आहे. शेवटी त्या पिलाला पायाखाली घेऊन उभी राहिली का नाही, कारण आत्मनस्तु काम आहे. कोणताही पदार्थ हा आपल्याला अनुकूल आहे अशी बुद्धी म्हणून प्रेम आहे. पण या गवळणीची प्रीती मात्र तशी नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारणच हे आहे की मी कोण आहे याचा निश्चय झाला की, मी देह नाही हा निश्चय झाला की, मी ब्रह्म आहे हा निश्चय झाला. नुसतं कळालं नाही, तसा निश्चय झाला, तसा व्यवहार आहे. म्हणून ज्ञानप्राप्ती झाली, भगवंताशी एकत्व झालं, भगवंताचं आत्मत्वानी ज्ञान झालं. खरं तर इथून जो पंढरपूरला जातो त्यांनी भगवंताचं दर्शन घेतल्यावर शांत बसलं पाहिजे का नाही, पण तिथे गेल्यावर जोरात भजन करतो अजून. कारण तिथे गेल्यावर समाधान नाही असं नाही, पण ज्या भजनाच्या सहाय्याने तो तिथपर्यंत आला. पडिले वळण इंद्रिया सकाळा, इंद्रियाला पडलेलं वळण येते. तुम्ही इतर वेळी बघा बरं, चालून आळंदी ते पंढरपूर एकटं जाऊन या चालून थोडं. ते जे टप्पे तिथले, परतीची वारी तर फार जबरदस्त. मग परतीच्या वारीमध्ये दुप्पट चाले आणि पहाटेच निघायचं. पूर्वी अगदी 100 लोक असायची, आता वाढली. तर त्याच्यात परतीच्या वारीत भजन म्हणजे भजनच, दुसरा विषयच नाही. आणि भरपूर चाल रोजची. मग ते तुम्ही एकटं चालून बघा ना एकदा, तेवढं चालू शकत नाही माणूस. मग तो चालत नाही, त्याला चालवलं जातं हे लक्षात ठेवा. आणि ते चालवणारा भगवंत आहे. नुसता भगवंत नाही, भगवंताचं भजन आहे, भक्ती आहे. त्या भक्तीचा आनंद आहे, तो चालवतो. मग तो भक्तीचा आनंद जर चालवत असेल तर ज्ञानामध्ये समाधान राहत नाही.
ती भक्तीच करावी वाटते. मला गुरुवर्य महाराजांनी, म्हणजे गुरुवर्य महाराजांना ब्रह्मलीन तात्या महाराजांनी सांगितलं आणि तेच गुरुवर्य महाराजांनी मला सांगितलं की गायनाच्या फार भानगडीत जायचं नाही. कीर्तनाचं भजन हे अंग आहे म्हणून स्वर ताल पक्का पाहिजे, पण ते जास्त शिकायचं नाही. कामापुरतं आलं बस, बेसूर होत नाही ना बस. ते आळवणं, त्याचा राग याच्यात फार जायचं नाही. त्याचं कारण काय म्हणले, मनुष्य जर त्याच्यात गेला ना बाहेर येऊच शकत नाही. तो स्वर तुम्हाला त्याच्याशी एकरूप करून घेतो आणि एकदा त्या स्वरात गेलं ना बाहेर पडू शकत नाही माणूस. मला बरेच लोक सांगतात आज तुमचा स्वर चांगला लागला. हा म्हणजे वेळ आहे काय, स्वर लागणं ही गोष्टच वेगळी आहे. मागे गोष्ट सांगितली मी, एक गायक आहेत ते सुफी गायन करतात, सुफी भजनं गातात. तर त्याने सांगितलं एकदा मी गाता गाता माझा स्वर लागला आणि डोळे बंद केले मी. तर डोळे उघडले तेव्हा 3 दिवस गेले होते मध्ये. 3 दिवस एकदा स्वर लागला नुसतं तर 3 दिवस कुठे गेले कळलं नाही. आणि लोक म्हणतात तुमचा स्वर चांगला लागला. असं होत नाही ते. एवढं सोपं नाही ते. स्वर जर लागेल ना, मी मागे गोष्ट सांगितली की आपण वीणेचा स्वर लावतो तर त्या 2 तारा स्वराच्या जवळ लागतात, स्वरात लागत नाहीत. कारण 2 तारा जर एका स्वरात लागल्या तर त्यातली एक तार तुटते. स्वराला द्वैत सहन होत नाही. मग आपला जर स्वर लागला तर आपण स्वराशी एकरूप होतो, आपलं वेगळं अस्तित्वच राहत नाही. तीच गोष्ट ज्ञानाची आहे, अद्वैताची. म्हणजे अद्वैत स्वरात नाही, स्वर अद्वैतात आहे. अद्वैत प्रधान सगळीकडे अद्वैत. भक्तीमध्येही अद्वैत आहे, स्वरातही अद्वैत आहे. किंबहुना कोणताही व्यवहार जर अद्वैताला शेवटी प्राप्त होईल तर तो खरा आहे. जर द्वैतालाच प्राप्त होणार असेल तर खरा कसा, मग तो दुःखरूपच झाला. आमचे काही मित्र आहेत पुण्यातले, तर त्यांच्याकडे व्यवहार फार एकदम करेक्ट व्यवहार, इतका करेक्ट असतो त्यांचा व्यवहार की समजा तिघांनी चहा प्यायला, तर तिघांनी चहा प्यायला 10 रुपयाचा, तर प्रत्येकजण 3.5 रुपये देतो. इतका व्यवहार करेक्ट, म्हणजे त्याच्यात थोडंही मागे पुढे नाही. मग काही वेळा असं होतं की ते पहिल्यांदा वाटतं की चुकीचं आहे, बरोबर नाही, पण पुढे जाऊन जे मोठमोठी भांडणं होतात ना, राहू दे रे काय होत नाही, राहू दे रे तू मी काय वेगळे का, आणि पुढे गेल्यावर तो हिशोब काढतो तुझ्याकडून एवढं येणं आहे. त्याच्यापेक्षा वेळच्या वेळी व्यवहार शिस्तीत ठेवलेला कधीही चांगला आहे. तसं ज्ञानपूर्वक व्यवहार हा कधीही योग्य आहे. त्याचप्रमाणे ज्ञानपूर्वक केलेली भक्ती कधीही श्रेष्ठ आहे, कधीही श्रेष्ठ आहे. कारण ज्ञानपूर्व काळातल्या भक्तीमध्ये अपेक्षा आहे. अगदी बाकी कुठली अपेक्षा नाही, तर देव भेटावा ही तरी अपेक्षा आहे का नाही, तीही अपेक्षा ज्ञानानंतर राहिली नाही. याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. मी त्याला डोक्यावर घेतो. त्या ह्याच्यात आहे गवळणीमध्ये. कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी, होते वाहिले लपाला आता खांदी. कोठे आड आली हे देह बुद्धी, धावा आळवा करुणा कृपानिधी. वो कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी. तर ती खांद्यावर घेतलंच का नाही तिला. अनेक लोकांचा समज असा आहे, म्हणजे एका व्यक्तीने लिहिलंय अर्थात की मला कोणीतरी गोविंदाची शुद्धी सांगा असं लिहिलंय. आता सगळ्यात शुद्ध गोविंद आहे, त्याची कशी शुद्धी सांगा.
अभिप्रेत असा आहे की त्या भगवत प्राप्तीसाठी अपेक्षित असणारी माझी शुद्धी सांगा. कारण मला त्यांनी खांद्यावर घेतलं होतं ना, आता तो कुठे दिसत नाहीये. ते सुरुवातच त्याची पडली भुली धावती सैराट, छंद गोविंदाचा चोजविती वाट, मागे सारुनी सकळ बुभाट, वंदी पदांबुजे ठेवूनी ललाटवू. त्या भगवंताच्या पदचिन्हांचा मागोवा घेते ती गवळण. त्याचं कारण कुठेतरी देहबुद्धी निर्माण झाली. ते जगद्गुरु तुकोबर यांची एक गवळण आहे बघा, की मी मागे वळून पाहिलं, अशी गवळण आहे. काय हा हा कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजांनी वेढिले, येथवरी होता संग अंगे अंग लपविले. तुका म्हणे पाहिले गेलो मागे नाही, पाहिले एवढ्या वेगळ्या अंतराला. फक्त पाहिलं तर अंतर पडतं, लक्षात ठेवा. म्हणजे द्वैताकडे काटा येतो अंगावर, की द्वैत बुद्धीने नुसतं पाहाल ना तरी सुद्धा भगवंताशी अंतर पडणार आहे. मग द्वैताशिवाय भक्ती घडत नाही, तर ते द्वैत कसं स्वीकारणार? नुसतं पाहिल्याने त्या भगवंताचं अंतर पडणार. म्हणून आधी ज्ञानप्राप्ती, मग कल्पित द्वैताचा स्वीकार आणि मग भक्ती. पुष्कळ दशा आहेत त्या विरहाच्या, प्रसिद्ध 10 दशा आहेत. चिंता, जागरण, उद्वेग, कृशता, मलिनता, प्रलाप, उन्माद, व्याधी, मोह आणि मृत्यू. या 10 गोष्टी घडतात विरहामध्ये. भगवंताच्या विरहाने चिंता लागते. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. चिंता आहे, जागरण आहे, झोप लागत नाही. आपल्याला आपलंच रूप दिसत नाही. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले. त्या आरशात सुद्धा देव दिसायला लागतो, प्रतिबिंब सुद्धा भगवंत. त्याचा मूळ भाव हा आहे की त्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी आपण स्वतः दिसण्याकरता मी कोण आहे, तर मी देह आहे आणि माझा देह बिंबाच्या ठिकाणी आहे असा निश्चय असेल तर प्रतिबिंबाच्या ठिकाणी देहाचं प्रतिबिंब दिसेल ना. पण मी ब्रह्मरूप आहे, भगवत रूप आहे, भगवंताची मला आत्मत्वाने प्राप्ती झालेली आहे. या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर आरशात पाहिल्यावर कोण दिसेल? भगवंतच दिसणार आहे. जागरण आहे, उद्वेग आहे. कधी कधी विरहामध्ये उद्वेग निर्माण होतो. म्हणजे या 10 दशांमध्ये रस आहेत सगळे. कृशता आहे, शरीर झिजतं, शरीर कृश होतं. मलिनता आहे, म्लानता. त्या सुभाषितामध्ये एका फार सुंदर लिहिलंय, आकर्ण्याम्र फलस्तुतिंजलमभूत तन्नारिकेलांतरे प्रायः कंटकतामुपैति फनसं तद्दाडिमं भिद्यते आधस्ताद्भुतकर्दलीफलं द्राक्षाफलं म्लानता श्यामत्वं समुपैति जांबवफलं मात्सर्यदोषादिदं. आंबा त्याला फळांचा राजा म्हणतात. मी खात नाही, आवडत नाही आपल्याला, कारण तो फारच महत्त्व घेऊन बसलाय. मग त्या स्तुतीने काय परिणाम झाला? आकर्ण्याम्र फलस्तुतीम जलम अभूत तत् नारिकेलांतरे. नारळाच्या पोटात पाणी झालं. प्रायः कंटकता मुपैति फणसम. फणसाच्या अंगावर काटा आला. तद्दाडिमं भिद्यते. डाळिंब फुटलं. डाळिंब जर थोडं जास्त पिकलं तर ते फुटतं. आधस्ताद्भुत कर्दली फलम. केळीनी मान टाकली. द्राक्षा फलम म्लानता. द्राक्ष म्लानतेला प्राप्त झालं, चेहरा बारीक झाला त्याचा. श्यामत्वम समुपैति जांबव फलम. जांभळाला
भगवंताचा जो काळेपणा आहे ना, तो जांभळाच्या जवळ जाणार आहे, लक्षात ठेवा, थोडा. म्हणून त्या रंगाचं नाव आहे श्याम. म्हणजे जांभळाच्या रंगाकडे भगवंताचा जातो रंग असं समजू नका, जांभळाचा रंग भगवंताकडे जाणार आहे, म्हणून त्याच्या रंगाला नाव ठेवले श्याम. मग ते श्यामत्व, चेहरा काळा पडला त्याचा. कशामुळे? आकर्ण्याम्र फलस्तुती, आंब्याची स्तुती ऐकून. मात्सर्य दोष आदिदम, मत्सराचा भाय. जसा मत्सरामुळे म्लानता येते, तशी विरहाने सुद्धा म्लानता येते. पुढे आहे प्रलाप. आपला एखादा प्रिय व्यक्ती जर विरहाला प्राप्त झाला, आपल्याला सोडून गेला, तर प्रलाप केला जातो, उन्माद केला जातो, व्याधी मागे लागते एखादी, मोह निर्माण होतो, किंवा सरते शेवटी मृत्यू होतो. या सगळ्या 10 दशा विरहाने प्राप्त होतात. त्यातली सूक्ष्मता ही आहे, कल्पित द्वैतामध्ये सुद्धा या 10ही दशा प्राप्त होतात. लक्षात घ्या. म्हणजे फक्त सत्यद्वैतामध्येच विरहात या 10 दशा आहेत असं समजू नका. कल्पित द्वैतामध्येही या 10 दशा आहेत. फरक हा आहे की कल्पित द्वैतामधल्या या 10ही दशा विचारांती सुखाला कारण होतात, आणि वास्तव द्वैतामध्ये तर हे सगळं दुःखाला, विषयच दुःखाला कारण, तर विषयाचा विरह दुःखाला कारण होणारच. काही वेळा तर असं होतं की हा विषय कधी एकदा मला सोडून जातो असं व्हायला लागतं. ते एक मामा आले, मुंबईला मामा आले. मग मुंबईत जागेची फार अडचण, पाहुणा नकोच वाटतो तिथं. ते ह्यांनी लिहिले, ते पु ल देशपांडे होऊन गेले ना, त्यांचं ते मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच्यात त्यांचं वाक्य असं की मुंबईला कोणी येणार असं जर तार आली तर त्याला उत्तर कसं द्यायचं, तर ते पहिल्यांदा त्याला पाठवून देतात की इथे कॉलराची साथ चालू आहे. नंतर दादरला राहत असेल तर तुम्हाला ठाण्याला उतरणे सोयीचे पडेल. ज्या दिवशी गिरणीचा संप, टॅक्सीवाल्यांचा संप असेल ती तारीख कळवायची. मग तो पोचलाच नाही पाहिजे, आला तरी लवकरात लवकर गटवला पाहिजे. ते आला एक मामा, 8 दिवस झाले निघेच ना. शेवटी नवरा बायकोने विचार केला की काहीतरी उपाय केला पाहिजे. तर म्हणलं आपण उद्या भांडू, म्हणजे भांडल्यासारखं करू उद्या. मग जाईल मामावरूनच भांडणं करायची आणि त्याला ऐकायला जाईल अशी करू, कारण घरच केवढं ना, आम्हाला आश्रमात राहायची सवय. त्या फ्लॅटमध्ये गेलं, आम्ही नेहमी ज्या वेगाने जातो घरात त्या गतीने जर गेलं तर गेल्या गेल्या धडकतोच भिंतीला. मग थोडं जोरात भांडलं की जायला ऐकायला. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी केली भांडणं, त्या मामाने ऐकलं सगळं. मामा त्या बाच्याला म्हणतो, माझ्यामुळं तुमच्यात भांडणं व्हायला लागली, मी जातो आपला. गेला आणि अर्धा तासाने आला ना परत. मग हे भांडत नव्हते. तो म्हणला, मला कळलं की तुम्ही भांडल्यासारखं केलं म्हणून मी गेल्यासारखं केलं. मी पण आलो परत. म्हणून कल्पितामध्ये आनंद आहे, वास्तवामध्ये दुःखाशिवाय काहीच नाही आहे. व्यवहार हा द्वैताशिवाय होत नाही. सामान्याचं महत्त्व काय? सामान्य म्हणजे सामान्य विशेष भाव चैतन्याचा जो आहे, त्यातलं सामान्य स्वरूपाने असणारं चैतन्य, त्याचं महत्त्व काय? महत्त्व हे आहे की सामान्यात व्यवहार होत नाही, सामान्याशिवाय व्यवहार होत नाही, हेच त्याचं महत्त्व आहे. अद्वैतात व्यवहार होत नाही, द्वैताशिवाय व्यवहार होत नाही. मग द्वैत तरी शेवटी कुठे? अद्वैतावरच आहे ना. प्रपंच कशावर आहे? चैतन्यावरच आहे. अद्वैतावरच द्वैत आहे.
पण अद्वैतावर जरी द्वैत असलं तरी त्या द्वैताला सत्यता दिली तर दुःख आहे. आणि सत्यामध्ये अद्वैत असेल आणि कल्पितात द्वैत असेल, तो सत्तेचा विचार फार सूक्ष्म आहे. मी थोडक्यात सांगतो, कळाला उत्तम, नाही कळाला अजून उत्तम. पारमार्थिक, व्यावहारिक, प्रातिभासिक आणि बौद्धिक किंवा नाममात्र अशा 4 सत्ता आहेत. त्यातली जी बौद्धिक सत्ता आहे त्याच्यावर चर्चा करण्याचं काही कारणच नाही. कारण त्या बौद्धिक सत्तेमध्ये वंध्यापुत्र, खपुष्प, शशशृंग ह्या सगळ्यांचा अंतर्भाव त्याच्यात होतो बौद्धिक सत्तेत किंवा नाममात्र सत्तेत, की फक्त नावच आहे बाकी काहीच नाही, म्हणून त्याच्या काही सत्तेच्या विचारात अर्थ नाही. विचार करायचा 3 सत्तांचा: स्वप्नाचा, प्रातिभासिक सत्तेचा, जागृतीचा म्हणजे व्यावहारिक सत्तेचा, आणि तिसरा चैतन्याचा म्हणजे पारमार्थिक सत्तेचा. 3च विचार करणं आहे. आता 3 विचार करत असताना सुद्धा या 2 सत्ता ज्या आहेत, प्रातिभासिक आणि व्यावहारिक, या 2 सत्तांचा विचार एकत्रच केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, व्यावहारिक सत्तेला सुद्धा विचारांती प्रातिभासिकत्व आहे. मी मागे विस्ताराने सांगितलं की गुरुजी म्हणायचे, स्वप्नात स्वप्न हे स्वप्न आहे असं कळलं पाहिजे म्हणजे ज्ञान झालं समजावं. पण स्वप्नात कळत नाही ना. स्वप्नामध्ये लोक आरडाओरडा करतात. स्वप्नामध्ये मी उदाहरण आपल्याला सांगतो की झोपताना बऱ्याच लोकांना उशाजवळ पाण्याने भरलेल्या तांब्या ठेवून झोपतात आणि त्यांना स्वप्नात तहान लागते. घसा कोरडा पडतो, इतका कोरडा पडतो की 1 घोट तरी पाणी मिळालं पाहिजे. आता उशाशी भरलेला तांब्या आहे, पिऊ शकत नाही ना. कारण समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. सत्ता भिन्न होईल तर साधक बाधक व्यवहार होणार नाही. पाण्याने भरलेला तांब्या आहे, पाणी खरं आहे, खरं म्हणजे जागृतीतलं आहे, पण स्वप्नात त्याचा उपयोग होत नाही. तसंच स्वप्नामध्ये मी राजा झालो आणि जागृतीत भीक मागायला बसलो शनिपाराशी, तर स्वप्नातला थोडं पैसा आणला तर इथं फ्लॅट मिळेल ना एखादा, पण ते फ्लॅट घेणे इतकाही पैसा आणता येत नाही तिथून. त्याचं कारण सत्ता भिन्न आहे. आता पुढचा विषय असा आहे, स्वप्नाला प्रातिभासिक सत्ता कधी आहे सांगा? हां, जागृतीत आल्यावर प्रातिभासिक सत्ता आहे. आणि स्वप्नात स्वप्नामध्ये स्वप्नाला जागृतीमध्ये जागृतीला जेवढी सत्ता आहे तेवढी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जागृतीमध्ये जागृतीतला प्रत्येक पदार्थ जेवढा सत्य आहे तेवढाच स्वप्नातला पदार्थ स्वप्नात सत्य आहे. पण स्वप्नातला पदार्थ जागृतीमध्ये सत्य नाही, म्हणजे जागृती इतका. मग जागृतीतला पदार्थ तरी स्वप्नात सत्य होईल का? आत्ताच उदाहरण सांगितलं ना, उशाशी ठेवलेलं पाणी स्वप्नामध्ये पिता येत नाही. म्हणजे स्वप्नस्थ पदार्थाला जागृतीमध्ये ज्याप्रमाणे प्रातिभासिकत्व आहे, कारण स्वप्नस्थ पदार्थ जागृतीत कामाला येत नाही, तर जागृतीतल्या पदार्थाला सुद्धा प्रातिभासिकच सत्ता दिली पाहिजे, कारण जागृतीतले पदार्थ स्वप्नात कामाला येत नाही. पण असं माणूस करत नाही. स्वप्नाला वेगळी सत्ता, जागृतीला वेगळी सत्ता. म्हणून जेव्हा सत्तांचा विचार करायचा तेव्हा जागृती आणि स्वप्न दोन्ही एका पारड्यात ठेवलं पाहिजे. मग तुम्ही एक तर स्वप्नाला व्यावहारिक सत्ता द्या, नाहीतर जागृतीला प्रातिभासिक सत्ता द्या, काही करा, दोन्ही चालेल. म्हणजे जागृतीन स्वप्न दोन्ही प्रातिभासिक आहे म्हणा, किंवा जागृतीन स्वप्न दोन्ही व्यावहारिक आहे म्हणा. पण असं माणूस करत नाही. याचाच अर्थ हा आहे की जागृतीतले पदार्थ मिथ्या आहेत, स्वप्नस्थ पदार्थाप्रमाणेच. स्वप्नामध्ये तुम्ही जर कोणी विज्ञानाचा थोडा अभ्यास केला असेल किंवा संपर्क आला असेल तर तुमच्या लक्षात येईल. आता आधुनिक विज्ञानाला तो सिद्धांत मान्य आहे की ही जी बाहेर जागा दिसते ना, म्हणजे वर, ती वर दिसणारी जागा आपल्याला असं वाटतं की ह्याला काहीतरी अंत आहे,
पण ती अनंत आहे, फार मोठी आहे. म्हणजे कृष्णविवर म्हणून जो सिद्धांत आहे, ब्लॅक होल, त्याच्यामध्ये अनंत आहे. म्हणजे आपल्या मूळ वेदांतामध्ये किंवा उपनिषदांमध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहेत असं लिहिलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि आपण किती क्षुल्लक आहोत. तुम्ही साधा विचार करा, हे व्यासपीठ आहे, ते सुद्धा पूर्ण मी व्यापलं नाही, त्याच्या एका बाजूला बसलोय कोपऱ्यात. हे व्यासपीठ ह्या मंडपाच्या कोपऱ्यात आहे. मंडप आळंदीच्या आहे, धर्मशाळेच्या कोपऱ्यात, धर्मशाळा आळंदीच्या कोपऱ्यात, आळंदी तालुक्याच्या कोपऱ्यात, तालुका जिल्ह्याच्या कोपऱ्यात, जिल्हा राज्याच्या कोपऱ्यात, राज्य देशाच्या कोपऱ्यात, देश खंडाच्या कोपऱ्यात, खंड पृथ्वीच्या कोपऱ्यात, पृथ्वी सूर्यमालेच्या कोपऱ्यात, सूर्यमाला आकाशगंगेच्या कोपऱ्यात, आकाशगंगा गॅलेक्सीच्या कोपऱ्यात, गॅलेक्सी सुपर गॅलेक्सीच्या कोपऱ्यात, आणि सुपर गॅलेक्सी अनेक सुपर गॅलेक्सीच्या कोपऱ्यात, आणि अशा अनेक सुपर गॅलेक्सीचं एक ब्रह्मांड, आणि अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आणि माणूस विचार करतो सृष्टी कशी उत्पन्न झाली. काय सांगायचं. म्हणून शास्त्र सांगतं ते जग कसं उत्पन्न झालं याच्यात जाऊच नका तुम्ही. जे प्रतीतीला येतं त्याची संगती लावा, मुक्त व्हा, मुक्त व्हा. या अनंत कोटी ब्रह्मांडाचं सूत्र तुमच्या हृदयात अभिव्यक्त होऊच शकतं एका क्षणात. अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीला प्राप्त व्हा. हे जगत सुद्धा तुमच्या चित्ताच्या एका कोपऱ्यात बसेल, इतके व्यापक व्हाल तुम्ही. पण दुर्दैवाने आपण या देहाच्या पलीकडे विचारच करत नाही. मग मला कीर्तनाचे पैसे किती मिळणार हा विचार शेवटी जातो कुठे? देहावर जातो. देहाच्या पलीकडे तुमचा विचारच नाही. मग मला माहिती म्हणून तुम्हाला सांगतो, नाव सांगत नाही कारण ती निंदा होईल, पण माहिती आहे मला म्हणून सांगतो. आपलाच एक विद्यार्थी एका ठिकाणी कीर्तनाला गेला. तो भेटल्यावर अजून भेटला नाही, विचारीन त्याला. तर गेल्यावर काय झालं, मला ते त्यांच्याकडून कळलं की असं असं आला इथे. मग आम्ही त्याला येण्या जाण्याचा खर्च दिला, त्यांनी पाकिट उघडलं, पैसे मोजले. तो म्हणला एवढेच पैसे दिले तर मी गाडीचा हप्ता कुठून भरू म्हणला. आता काय करायचं. गाडीचे हप्ते भरायला कीर्तन थोडी आहे. कीर्तनाचा उद्देश फार व्यापक आहे, फार व्यापक आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप, किती 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 व्यापक विचार आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेल्या आत्मरूपाची अभिव्यक्ती, प्रत्येकाच्या हृदयातल्या. कीर्तन ही संध्या आहे खरी. म्हणून तर झाली संध्या, संदेह माझा गेला. आत्मारा आत्मारा झाली संध्या, संदेह माझा गेला. झाली संध्या, संदेह माझा गेला. आत्माराम हृदयी प्रगटला, झाली संध्या, संदेह माझा गेला. झाली संध्या, संदेह माझा गेला. आत्माराम हृदयी प्रगटला, झाली संध्या, संदेह माझा गेला. झाली संध्या, संदेह माझा गेला. खरी संध्या ही आहे. जसं खरं कीर्तन म्हणजे हृदयात भगवंत अभिव्यक्त झाला पाहिजे, भगवंत नाचला पाहिजे समोर येऊन. मला एकाने विचारला प्रश्न हा की तुमच्या कीर्तनात देव नाचला कधी? म्हणलं कधीच नाही. त्याचं कारण आम्ही कीर्तन करतच नाही, कीर्तन केल्यासारखं करतो. आम्ही खरं भजन कधी करतच नाही, भजन केल्यासारखं करतो. आम्ही खरे वारकरी नाहीच, आम्ही वारकऱ्यासारखे आहोत. मग मी खरा वारकरी म्हणजे देहाचा मिथ्यात्व निश्चय झालेला खरा वारकरी. मी पाहिलेत असे महात्मे. ब्रह्मलीन आमचे भोसरीकर माऊली, ब्रह्मलीन परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी, हे महात्मे पाहिले मी की त्यांचा देहाविषयीचा मिथ्यात्व निश्चय फार पक्का होता. का भोसरीकर माऊलींना जखम झाली पायाला आणि त्या जखमेत आळी पडली. आळी याच धर्मशाळेत बाहेर डॉक्टर राहायचे. तर गुरुवर्य महाराजांनी आमच्या राजांना सांगितलं यांना घेऊन जा डॉक्टरकडे. ते नेलं तर तेव्हा ते समुद्र फेस म्हणून औषध होतं.
मराठीत त्याला हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणतात. तर ते त्यांनी घेतलं आणि त्यात टाकायला लागले. ते म्हणले काय करता तुम्ही? ते म्हणले त्या जखमीत आळी झाली आहे, तर ते औषध टाकलं म्हणजे ती बाहेर येईल, मरेल, काढून टाकू. तर ते डॉक्टरांना म्हणतात ते मुका जीव त्याचं अन्न खातोय, तुम्ही त्याला मारता कशाला म्हणले आळीला. याला देहाचा मिथ्यात्व निश्चय म्हणतात. चमडा जाणे कुत्ता जाणे, खलास, बाकी विषयच नाही. आता आमच्याकडं कुत्री आहेत आश्रमात, माणसं कमी कुत्री जास्त आहेत. माणसं जास्त कुठं? 4 दिवसात कीर्तन करायला शिकशील म्हणलं की गर्दी भरपूर. समर्पित बुद्धीने राहा असं सांगितलं की तिकडं कोण फिरकत नाही. तर ते कुत्री जर अंगावर गेली कोणाच्या तर मिथ्यात्व निश्चय कळतोच लगेच. आणि ते कुत्रं सुद्धा असं धरतं का नाही, कुठलंही कुत्रं असं ते धरल्यावर असं धरतं ना, त्या दातांची रचना आहे की ते जर त्या जबड्यात पकडलं गेलं तर सुटत नाही, लचकाच निघतो. किंवा मगर असते, मगर, त्या मगरीचे जे दात आहेत, गजेंद्र आहे, गजेंद्र, हत्ती. हत्ती हा सगळ्यात शक्तिशाली प्राणी आहे, पण त्याची सुद्धा शक्ती त्या मगरीच्या समोर चालली नाही. ते गजेंद्र मोक्ष म्हणून ग्रंथ आहे छोटा, तर त्यात वर्णन आलंय 10,000 वर्ष युद्ध झालं त्यांचं, 10,000 वर्ष, पण पाय सुटला नाही, अशी ती पकड आहे. तर मिथ्यात्व निश्चय तिथे कळतो. तिथे म्हटलं पाहिजे चमडा जाणे कुत्ता जाणे, मग मानला. पण ती गोष्ट अशी आहे की ते प्रसंगानेच कळतो, रोज रोज कळत नाही. एकदा एक न्हावी एका राजकुमाराची हजामत करत होता, म्हणजे केस कापत होता. तर ते वस्त्रा लागला आणि ते वस्त्र लागल्यावर असं केलं त्याने. तर तो त्याला म्हणतो की तुम्हाला एवढूशा वस्त्राने जर इतका त्रास झाला, युद्धात काय करा? थांब म्हणलं, सांगतो. तो गेला आणि एक भाला घेऊन आला. त्याला वाटलं आता आपली मान गेली, काय खरं नाही. तो म्हणला खाली ठेव हात. मग त्याने त्याचा हात खाली ठेवला. त्याच्या हातावर ह्यांनी ठेवला आपला स्वतःचा पाय आणि तो भाला आपल्या पायात घातला आणि पायातून आरपार जाऊन त्याचं टोक ह्याच्या हाताला टोचलं. तर तो ओरडायला लागला आणि तो शांत उभा होता. तो म्हणला युद्धात काय करीन कळलं तुला आता? हजामत म्हणजे युद्ध आहे का? नाही, त्याच्यामुळं त्रास झाला. युद्धामध्ये जे युद्ध आहे तसंच होणार. भजनामध्ये जेव्हा अंग गरम होतं ना, वारीबरोबर चालल्यानंतर, पावलं खेळल्यानंतर, तर आपल्याला देहभान राहत नाही. आपल्याला किती कष्ट झाले किंवा आपण किती घाम गाळलाय काही कळत नाही. तसं तो प्रसंग एखाद्याच वेळी कळतो, सारखी सारखी परीक्षा नसते. म्हणजे महात्मा हे कळण्याचा एखादा प्रसंग असतो. रोज रोज चमत्कार नाही. मग माऊली रोज भिंतीवरून फिरत नव्हते, एखाद्या वेळी. मग ते घडण्याकरता चांगदेव महाराज यावे लागतात, तेव्हा ती अभिव्यक्ती आहे. ते आणि लोक बावळट असतात. तो काय सांगायचं तुम्हाला. गुरुवर्या महाराजांना एक जण म्हणला, मी साक्षीदार त्या गोष्टीचा. तो म्हणला माऊलीनी भिंत चालवली, तुम्ही चालवून दाखवा. महाराजांना म्हणला. महाराज म्हणले तू पहिलं वाघावर बसून ये, मग मी चालवतो. अरे काय बोलता तुम्ही. किंवा रेड्याच्या मुखातून वेद वदवला. तर लोक म्हणतात रेडे नावाचा माणूस होता. अरे कसा असेल, काय बोलता. आळ्याला समाधी आहे त्याची. ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवला त्याची समाधी आळ्याला. त्याच्या पुढे राजगुरुनगर जवळ, खेड जवळ, त्या रेड्याच्या मालकाची समाधी आहे. अनेकांना ती माहीत नाही. म्हणजे खेडवरून चाकणला येताना रस्त्याच्या डाव्या हाताला एक चढ लागतो. त्या चढावर एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, तिथे त्याची समाधी आहे रेड्याच्या मालकाची. म्हणजे रेडा जर माणूस असेल रेडे नावाचा, त्याचा मालक कसा असेल.
रेडा म्हणजे खरा खुरा रेडा, त्याच्या मुखातून वेद वदवला आहे. सच्चिदानंद बाबा मेलेले उठवलेत, गतप्राण झालेला प्रेतभाव प्राप्त झालेला देह उठवला. आता तुम्ही म्हणाल कोणाला उठवा? अहो सच्चिदानंद बाबांच्या योग्यतेचे व्हा ना तुम्ही. म्हणजे मृत्यू आला तरी बिघडत नाही असा जेव्हा निश्चय होतो ना, तेव्हा मेलेला उठू शकतो. जो मृत्यूला भीतो तो कसा उठेल? जो मृत्यूला भीत नाही त्याचा मृत्यू हा नाममात्र असतो. म्हणजे वासांसी जीर्णानी यथा विहाय, जुनी वस्त्र ज्याप्रमाणे मनुष्य टाकून देतो, आता नवीनच वस्त्र जुन्यासारखी मिळतात बरं का. आम्ही मध्ये त्या एका मॉलमध्ये गेलो तर कपडे लावलेले होते, तर त्याच्यामध्ये काही कपडे फाटके होते, फाटके. आणि त्या फाटक्या कपड्यांच्या किमती चांगल्या कपड्यापेक्षा जास्त होत्या. कलियुग याला म्हणतात. असं गुडघ्यावर फाटले, कोपऱ्याला फाटले, 8,000 रुपये. कलियुग. चांगला अंगभर धोतर नेसावं, सदरा घालावा, फाटके कपडे घालाय. तो वासांशी जीर्णानी, आता वासांशी गृह्णाती असं झालं. जीर्ण झालेली वस्त्र घेतो माणूस. तथा शरीरानी विहाय, वस्त्रासारखं शरीराला टाकतो आणि आत्मा दुसरीकडे जातो. असा ज्याचा निश्चय तो उठू शकतो. म्हणून हा चमत्कार रोज रोज करायच्या गोष्टीच नाही, त्या प्रसंगाने घडणाऱ्या गोष्टी आहेत. किंबहुना असा आहे, माऊलींनी भिंत चालवली असा उद्देश नाहीच आहे. माऊलींना चांगदेव महाराजांना ज्ञान होण्यासाठी भिंत चालवणं गरजेचं होतं, इतकाच विषय. त्यांना ज्ञान होण्यासाठी हे करायला पाहिजे होतं. किंवा रेड्याच्या मुखातून वेद वदवला असं नाही, रेड्याच्या मुखातून वेद वधून दाखवा असं त्यांनी आव्हान दिलं ना. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो जी कोणीही सांगत नाही, की ज्यांनी आव्हान दिलं त्यांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद वदवल्यानंतर माऊलींची खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली. त्याच ब्राह्मणांनी, त्याच विद्वानांनी, ज्यांनी माऊलींना असं आव्हान दिलं की त्याचा आणि तुझा आत्मा एक आहे, तर त्याच्या मुखातून वेद वदवून दाखव. आणि त्यांनी जेव्हा वेद म्हटले, वेदाच्या ऋचा म्हटल्या, त्यानंतर माऊलींची त्यांनी मिरवणूक काढली. माऊली जेव्हा काशीला गेले तिथे एका हत्तीणीने माऊलींच्या गळ्यात येऊन हार घातला. मग हे माऊलींनी केलेले चमत्कार नाही, हे झालेले चमत्कार आहेत. चमत्कारच करायचे असते तर कितीही करता आले असते. ते रामकृष्णांची एक गोष्ट सांगितली ना मध्ये मी. रामकृष्णांकडे परमहंस त्यांच्याकडे एक माणूस गेला. म्हटलं मी 25 वर्ष तपश्चर्या केली आणि काय मला पाण्यावरून चालायची रिद्धी प्राप्त आहे. तर तो पाण्यावरून चालायला लागला. मग त्याला वाटलं आता परत आल्यानंतर आपल्याला हे म्हणतील वा 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 काय पाण्यावरून चालला तू. तर ते म्हणले 25 वर्ष वाया गेली तुझी. नदीवरून पलीकडे जायचं असेल तर या होडीवाल्याला 2 आणे दिले की तो पलीकडे नेऊन आणतो. 2 आणे वाचवायला 25 वर्ष घालवली तू. 25 वर्षच घालवायची तर आत्मरूपाची प्राप्ती कर. 25 वर्षच घालवायची तर काहीतरी आत्मचिंतन कर. कितीतरी लोक मी पाहतो, म्हणजे मला मुळात नाही वर्ष काढणं, चातुर्मास काढणं हा शब्दप्रयोगच डोक्यात झाला. मला एक जर गृहस्थ आमचे संबंधित म्हटले मी इतके चातुर्मास काढले. अहो कशाला काढले? नसते काढले तर बरं झालं असतं, काही सत्कर्म घडलं असतं हातून. मग काय करता काय तुम्ही? ध्येय काय तुमचं? मानवी जन्मामध्ये तुमचं काहीतरी ध्येय पाहिजे. तर सगळ्यात श्रेष्ठ ध्येय काय? तर मी मला ओळखेन आहे मी हा कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? मग दुसऱ्यांनी विचारायची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर आपण स्वतः आपल्याला विचारलं पाहिजे. दुसऱ्यांनी विचारल्यावर अपमान वाटतो आपल्याला. तुम्ही बघा, म्हणजे मी करून सांगतो तुम्हाला, दुसऱ्याने जर आपल्याला विचारलं की तू स्वतःला कोण समजतोस तर हे दुःखाचं कारण आहे. पण आपण स्वतः जर विचार करू की आपण स्वतःला कोण समजतो तर ते सुखाला कारण होईल. मी कोण आहे, मी किती व्यापक आहे. आणि एकदा तुम्ही त्या भावाला प्राप्त झालात की त्यानंतर भक्ती करा, त्यातला आनंद
अलौकिक आहे, शब्दाच्या पलीकडचा आहे. म्हणजे संतांचे आपल्यावर उपकार काय आहे? उपकार हे आहे की जे शब्दातीत आहे, काय ते अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. हां 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 नाही नाही, अतींद्रिय ही परी भोगवीन इंद्रिया करवी अशी उभी आहे. म्हणजे यद्यपि हे आत्मरूप अतींद्रिय आहे, पण ते इंद्रियाच्या द्वारा, शब्दाच्या द्वारा त्याच्यापर्यंत जाण्याचं सामर्थ्य गुरुकृपेत आहे, महावाक्याच्या उपदेशामध्ये. म्हणून मी कोण आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळी आपल्या स्वरूपाविषयी आपला स्वतःचा निश्चय होतो आणि तो निश्चय करत असताना आपण भक्तिमार्गाने तिथपर्यंत गेलेले असतो, त्यावेळी तिथे गेल्यानंतर मनुष्याच्या चित्तामध्ये भक्तीविषयीची आस, इच्छा पुन्हा निर्माण होते. खरं तर असं आहे की भगवंताला सुद्धा त्याचाच आनंद आहे खरा. त्याचं कारण ज्ञानी मनुष्याच्या लक्षणातलं पंचदशीमधलं एक लक्षण असं आहे, बालवत वर्तते. ज्ञानी मनुष्य बालवत राहतो. बालवत राहतो म्हणजे तुम्ही लहान पोराला कधी पाहिले का नाही मला माहीत नाही, म्हणजे देवाला नमस्कार करताना वगैरे. तर लहान बालक जेव्हा देवाला नमस्कार करतो, लहान म्हणजे 1-2 वर्षाचं, म्हणजे समोरून येणाऱ्या व्यक्तीला पाहून हातातली वस्तू मागे लपवावी हे न कळणारं जे असतं त्याला बालक म्हणतात. म्हणजे ते पोरगं मोठं झालं कशावरून ओळखायचं? आपल्याला बघून हातातली गोष्ट लपवली की समजून घ्यायचं हे मोठं झालं, आता अक्कल आली. त्याच्या पूर्वीची अवस्था. त्याला जर सांगितलं देवाला नमस्कार कर, तर त्या देवाच्या नमस्कारामध्ये किंचित ही अपेक्षा नाही आहे, किंचित सुद्धा. तू नमस्कार कर म्हणलं की तो नतमस्तक होतो, संपलं. तसं ज्ञानी मनुष्य नतमस्तक होतो, समर्पित, अपेक्षाच नाही कशाचीच. म्हणजे अशी माणसंच दुर्मिळ आहेत तुम्हाला सांगतो. आणि जर मिळाली ना, त्यांना आयुष्यात सोडू नका कधी. म्हणजे जो असं म्हणतो ना की काय पाहिजे तुला, तर म्हणतो मला काही नको. आता मला एकाने विचारलं मध्यंतरी की तुम्ही काय करता, मी सांगितलं मी काहीच करत नाही. तो म्हणतो असं कसं होईल, खरंच काही करत नाही, काहीच करत नाही. त्यांना पटत नाही. मी विचार करतो मी काय नोकरी करतो का व्यवसाय करतो का काय, मी काहीच करत नाही. मी कुठेही गेल्यानंतर मी निमित्त मात्र आहे, असतो एवढंच आहे. करतो काय, काही करत नाही. उलट असं आहे की न करणंच फार मोठं करणं असतं. काही लोकांना मी अनेकदा अशी विनंती करतो की तुम्ही एकच सहकार्य करा की काही करू नका, कारण तुमचं करणं आम्हाला परवडत नाही. त्याचं ओझं फार होतं मग. म्हणजे त्या करण्याचं ओझं इतकं होतं की ते नको वाटतं. त्यापेक्षा काही करू नका. गुरुवर्य महाराज सांगतात 3-4 प्रकार आहेत. प्रकार 1, सत्कर्मामध्ये सहभागी व्हा आणि ते करत असताना कर्तृत्वाचा अहंकार ठेवू नका, त्याचा एक भाग होऊन राहा. दुसरं, समजा सत्कर्मामध्ये सहभागी होता येत नाही तर सदिच्छा असू द्या की सत्कर्मामध्ये माझ्या सदिच्छा आहेत, मी येऊ शकत नाही, करू शकत नाही, पण माझ्या सदिच्छा आहेत. तिसरा प्रकार असा आहे की तुम्हाला सदिच्छा सुद्धा देता येत नाहीत, काहीच करू नका, शांत राहा आहे तिथं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, किमान सत्कर्माला विरोध करू नका, त्याला आडकाठी लावू नका. पण लोकांची प्रवृत्ती नाही तशी, कलियुगात तर नाहीच नाही. मी तुम्हाला सांगतो, आपलं काहीतरी भाग्य आहे, आपण ह्या काळात जन्माला आलो. अजून 5-25 वर्षांनी कुठे प्रवचनं कीर्तनं चालतील का नाही माहीत नाही आपल्याला. कारण आता तुम्ही इथे सुद्धा मोजा तरुणांची संख्या किती आहे. बघा तुम्ही आजूबाजूला सगळे म्हातारेच आहेत. ह्याच्या पुढची पिढी येईल नाही येईल माहीत नाही, शाश्वती नाही. कथा कीर्तन चालेल नाही चालेल माहीत नाही. आपलं काहीतरी भाग्य आहे. म्हणजे माझं तर फार भाग्य आहे की मी महात्मेच पाहिले थेट.
ज्ञानीच पाहिले, म्हणजे भगवत भक्तच पाहिले, असे भगवत भक्त पाहिले की ज्यांनी कल्पित द्वैताचा स्वीकार केला, असे भगवत भक्त पाहिले. फार मोठं भाग्य. पण पुढच्या पिढीला असे दिसतील नाही दिसतील माहीत नाही, आपलं भाग्य आहे. म्हणून आत्ताच परमार्थ करून घ्या. आत्ता केलेला परमार्थ मरताना जर आठवला तर आपल्यासारखं भाग्यवान नाही कोणी. मोक्ष होऊ शकतो चुकून माकून का होईना. पण पुढच्या लोकांचं माहीत नाही काय घडे. मग मला चिंता आहे असं नाही, पण मला फार मोठा प्रश्न आहे हा. मग अगदी कीर्तनकार प्रवचनकारांमध्ये सुद्धा खास संतांनी सांगितलेल्या तत्वज्ञानासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करून अभ्यास करणारे किती राहिले. एखादा ते काय म्हणतात त्याला, कुठला अभंग म्हणतात, नाही 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 कूट अभंग म्हणतात. तर ते लोक नावा पुढे लिहून देतात कूट अभंग मर्मज्ञ. अरे बापरे, कसं काय, म्हणजे कसं शक्य होतं, एवढं कसं काय डेअरिंग होतं तुमचं, असं कसं शक्य आहे. अहो भल्या भल्यांना कळलं नाही, सामान्यांची गोष्ट नाही हो. पुढच्या पिढीमध्ये कोण आहे असं की ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य जगभरात संतांचं तत्वज्ञान जावं म्हणून समर्पित केलंय. आणि तुम्ही पहा गर्दी कुठे, टिमकी कुणाची वाजवली जाते, सगळं शोधा. बहिरंगतेमध्ये समाजाचीच प्रवृत्ती अधिक आहे. गुरुवर्य महाराज सांगतात फार पूर्वीपासून, एक मोठे नेते देशाच्या पातळीवरचे व्यासपीठावर होते आणि तेव्हा महाराजांनी सांगितली ही गोष्ट, गुरुवर्य महाराजांनी त्यांनाच, की तुम्ही संसदेमध्ये हाणामाऱ्या करता, माईक फेकून मारता, टेबलाखाली लपता, असली मूर्ख लोक आम्ही निवडून देतो. तर निवडून दिलेले मूर्ख नाहीत, निवडून देणारे मूर्ख आहेत. कारण यथा राजा तथा प्रजा हे पूर्वीचं झालं. लोकशाहीचा नियम आहे यथा प्रजा तथा राजा. आपली अभिरुची हीन झाली म्हणून राजा हीन झालाय, आपली अभिरुची हीन झाली म्हणून कीर्तनकार प्रवचनकार हीन झाले. गावाने ठराव केला पाहिजे, पैसे मागणाऱ्याला बोलवायचं नाही, कारण ठराव. धाडस नाही समाजात, कारण समाजाला जे हवंय ते देणारे पैसे मागणारे. बंद पाकिट सप्ताह नाही, पाकिट बंद सप्ताह. बंद पाकिटात पैसे घालून पैसे द्यायचे, हां पाकिटच बंद, कोणालाच पाकिट नाही. पैसे नावाचा विषयच ठेवायचा नाही. तुम्ही बघा, मी लिहून देतो आणि फार जबाबदारीने बोलतोय मी ही गोष्ट, की असं केलं तर कमीत कमी निम्मे तरी कार्यक्रम बंद होतील. उलट परिस्थिती अशी आहे, तुम्हाला सांगतो की काही दिवसांनी राजकीय सभांना गर्दी कशी आणतात, एक वेळचं जेवण 500 रुपये, तसे श्रोते आणायला लागणार आहेत. कीर्तनाला चल, एक वेळचं जेवण 500 रुपये देतो. परमार्थाचं हे तत्वच नाही. परमार्थाचं तत्व हे आहे, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. संतांच्या संगतीमध्ये अंतरंग होऊन भगवंताच्या नामाचं उच्चारण करणं हा खरा परमार्थ आहे. बाकी परमार्थाच्या नावाने ज्या ज्या गोष्टी चालतात त्या. म्हणून तर मी मगाशी सांगितलं की जागृती आणि स्वप्न या दोन्हीला समान सत्ता देता आली पाहिजे, कुठलीही द्या मग तुम्ही. आणि सरते शेवटी सत्ता कुणाची हा प्रश्न आला तर फक्त पारमार्थिक सत्ता आहे, दुसरी सत्ताच नाही. सत्ता धन्याची की जो मायबाप. सत्ता धनी म्हणजे चैतन्य, त्या चैतन्याच्या सत्तेने सगळं सत्तामान आहे. म्हणजे तुम्ही स्वप्नापासून उलटं निघान चैतन्यापर्यंत जा, किंवा चैतन्यापासून निघान स्वप्नापर्यंत जा, सगळ्याचा विचार केला तर चैतन्यच सिद्ध होतं. मग व्यवहारातही चैतन्य सिद्ध होतं, स्वप्नातही, किंबहुना निद्रावस्थेमध्ये सुद्धा चैतन्य सिद्ध होतं. म्हणजे कारण देहापासून स्थूल देहापर्यंत प्रत्येक ठिकाणी आत्मरूपाची सिद्धी होते. आणि जसं जसं तुम्ही मागे मागे जाल एकेकाची व्यावृत्तीच होते, सिद्धी होत नाही. मी सर्व भूतांच्या ठाई, पण माझ्या ठाई भूते, भूतांच्या ठाई माझी सिद्धी आहे, स्वाभाविक आहे ना.
कारण ते अधिष्ठान आहे. पण भूतांची माझ्या ठिकाणी अध्यस्त पदार्थाची अधिष्ठानामध्ये जर सिद्धी व्हायची असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे अध्यस्त पदार्थाची निवृत्ती. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाच्या ठिकाणी सिद्ध होत नाही. आणि अधिष्ठान मात्र अध्यस्त पदार्थाच्या प्रतीती कालात सुद्धा सिद्ध होतंय, लक्षात ठेवा. अधिष्ठानाची प्रतीती येईल, अधिष्ठानाचं ज्ञान होईल, तर अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप होतो, त्याची सत्ता सिद्ध होत नाही. पण अधिष्ठानाची सत्ता अध्यस्त पदार्थामध्ये सतत आहे. मग उदाहरणातलं सांगायचं झालं तर रज्जूवर सर्प भासला तर सर्पाच्या प्रतीतीखाली रज्जू आहेच ना. रज्जूला तुम्ही कधी नाकारू शकता सांगा? सर्पाच्या पूर्वीही नाकारू शकत नाही, सर्पाच्या नंतरही नाकारू शकत नाही, सर्पाच्या प्रतीतीखाली नाकारू शकत नाही. मग सर्प प्रतीतीच्या वेळी सुद्धा रज्जू सिद्ध होते, सर्प सिद्ध होत नाही. तसं अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप सिद्ध होतो, पण कधी? जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होईल तेव्हा, अध्यस्त पदार्थाचा बाध होईल तेव्हा. पण अध्यस्त पदार्थाच्या प्रतीतीखाली अधिष्ठान मात्र सिद्ध होतं. म्हणून त्याची सलग सत्ता आहे, सलग. कुठेही त्याची सत्ता नाही असा विषयच नाही आहे. म्हणून कल्पित द्वैतामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे ज्ञानपूर्व काळामध्ये भगवत प्राप्तीसाठी भक्ती होती, त्याप्रमाणे आता भगवत प्राप्तीसाठी ती नाही. पण भक्तीचं स्वरूप, भक्तीचा आनंद मात्र तेवढाच आहे, किंबहुना अधिक आहे. बालवत आहे ना, मग आनंद जास्त आहे. मगाशी मी गोष्ट सांगितली, त्याचा थोडा विचार थोडा 2 मिनटं विचार करून थांबू आपण. प्रश्न हा आहे की भातुकलीच्या जेवणाने तुमचं पोट भरतं का? नाही भरत. पण भातुकलीच्या जेवणाने पोट भरल्याचा जो आनंद आहे तो खरं पोट भरल्यापेक्षा जास्त आहे का? नाही आहे. फक्त खरं खायला मिळत असेल तर. ज्याला खाण्याचीच चिंता आहे त्याला भातुकलीचा आनंद नाही आहे, हेही तेवढंच खरं आहे. ज्याला भक्ती कशाशी खातात आणि ज्ञान कशाशी खातात माहीत नाही, त्याला काय कळणार? पण जो तिथपर्यंत गेला आहे त्याला त्याचा खरा आनंद माहिती आहे. असा आहे ज्ञानी मनुष्याची किंमत फक्त ज्ञानी मनुष्यालाच कळू शकते, दुसऱ्याला कळूच शकत नाही. मी पाहिलंय की 2 महात्मे एकमेकांना कसे भेटतात, कसं आलिंगन देतात, त्यांच्या चर्चेचे विषय काय असतात. हा असा आणि तो तसा, हॅट, प्रश्नच नाही. या ओवीचा अर्थ काय, त्या अभंगाचा अर्थ काय, या शब्दाचा अर्थ काय, ही चर्चा. मी आता आज का आठवण होती माहीत नाही एवढी त्यांची. आमचे भोसरीकर माऊली मागे त्यांनी पाटी लिहून ठेवली होती स्वतःच्या. इथे प्रपंचाच्या गप्पा करू नयेत अशी पाटी लिहून लावली होती, लक्षात ठेवा. काय अधिकार आहे बघा. त्यांच्याकडे जर कोणी आलं ना, माझा पोरगाच ऐकत नाही, भाऊच भांडतो, ते म्हणायचे हेट असल्या गोष्टीत बोलू नको, चल म्हण बाहेर निघ, चल. तुला एखादी ओवी कळली नाही, अभंग कळलं नाही तर आपण चर्चा करून त्याची. पण माझं हेच ऐकत नाही, तेच नीट होत नाही, असल्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणायचे. हिंमत लागते हो. तुम्ही लिहू शकता काय मागे, इथे प्रपंचाच्या गप्पा करू नये अशी पाटी लावू शकता स्वतःच्या मागे? कारण आपल्यालाच प्रपंचाचं बोलल्याशिवाय करमत नाही. वारीला गेल्यावर सुद्धा लोक तांदळाचा भाव विचारतात, काय सांगायचं. म्हणजे लोकांना पंढरपूरचा तांदळाचा भाव माहिती आहे, पंढरपूरच्या जमिनीच्या किमती माहिती आहेत, पण पंढरपूरमध्ये जाऊन काही श्रवण केलंय, भगवंताचं दर्शन केलंय, स्नान केलंय, हे नाही. मग जेवढं केलं पाहिजे ते सोडून सगळं आहे, पण ते करत नाहीत माणसं. मग त्यामध्ये समाधान नाही आहे, त्यात आनंद नाही. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी केलेल्या भक्तीपेक्षा सुद्धा ज्ञानप्राप्तीनंतर केलेली भक्ती कधीही श्रेष्ठ आहे, खरा आनंद देणारी आहे. वेळेची मर्यादा झाली आपली. आज मला यायलाच आज 10-15 मिनिट उशीर झाला. वेळ पाळली पाहिजे. पण मी म्हणतो नेहमी की वेळ पाळायला काय कुत्रा आहे का? कुत्रा पाळला, गाय पाळली, तसं वेळ पाळली असं नाही होत. काहीतरी अडचण येते, कशात तरी अडकतो. माझ्या मागे मुख्य काम आहे
झाडझूड करणं, साफसफाई करणं मुख्य काम आहे माझं. मग त्याच्यात कधी कधी उशीर होतो. मग लोक मला विचारतात, अरे हे मुख्य नाही ना, हेच मुख्य आहे, लक्षात ठेवा. माझं तरी म्हणजे वारीनंतर पहिलं काम मी काय केलं तर सगळे संडास धुवून काढले आमच्या आश्रमातले स्वच्छ. कारण ते आपलं मुख्य काम आहे, स्वच्छता मुख्य आहे. मग स्वच्छता कशा कशाची तेही सांगतो तुम्हाला आणि थांबतो. पहिली स्वच्छता आहे परिसराची, दुसरी स्वच्छता आहे शरीराची, तिसरी स्वच्छता आहे मनाची आणि चौथी स्वच्छता आहे बुद्धीची. ही स्वच्छता करत राहिलं पाहिजे रोज सतत. तुम्ही घर झाडलं आज म्हणून आता उद्या झाडायचं नाही असं करता का? करू शकता का? नाही. तसं मी आज भजन केलं आता उद्या गरज नाही असं नाही होत. त्या बुद्धीला मनाला काही काही लोक करतात आठवड्याला आंघोळ. मग ते काय म्हणतात, तुम्ही काय आज आंघोळ केली की उद्या आम्ही बघा जुम्म का जुम्मा जुम्म का जुम्मा असे आंघोळ असं म्हणतात ते. मग ते अत्तराचे बोळे ठेवतात कानात. काय ते जिकडं जन्म झाला ना मूळ तिकडं पाणीच नव्हतं म्हणून पद्धत आहे ती. आपल्या परंपरेमध्ये रोज स्नान संध्या हरिपाठ रोज काय केलं पाहिजे. तसं बुद्धीची आणि मनाची स्वच्छता सुद्धा रोज झाली पाहिजे, सतत झाली पाहिजे. मग कधीतरी मग मलविक्षेपाची निवृत्ती करणं हेच आहे ना. म्हणजे चित्ताची शुद्धी आणि चित्ताची स्थिरता. निष्काम कर्म, निष्काम उपासना, निष्काम. शेवटची अवस्था आहे नैष्कर्म्य. म्हणून निष्कामापासून नैष्कर्म्यापर्यंत जाणं हाच परमार्थ आहे. तो आपल्या हातून घडावा. मी कायम जे सांगतो ना तर हे मी सांगतो असं आपण समजूच नका. मी माझ्या परंपरेचा अनुवाद करतोय. लोकांना वाटतं हा का बोलतोय एवढा. मी बोलतच नाही. तुम्ही माझ्याकडे मी बोलतो म्हणून बघता म्हणून अडचण आहे. मी बोलत नाही, मी अनुवाद करतोय. आणि अनुवाद संतांनी जे सांगितलं त्याचा करतो, माझ्या सद्गुरूंनी जे सांगितलं त्याचा करतो. आता तो मी ह्यासाठी करतो की कधीतरी लाज वाटून मी नीट वागेन ना म्हणून सांगतो. मी कोणाला उपदेश म्हणून हे सांगत नाही. तर याची आपल्या म्हणजे माझ्यासारख्याच्या चित्तात याची जर अभिव्यक्ती होईल तर त्या दिवशी तो खरा सुदीन असेल. त्या दिवशी आपण खरी भक्ती करू शकू असा त्याचा अर्थ आहे. पुष्कळ विस्तार करण्यासारखं आहे. आज आपण थांबू इथे. बाकीचा विषय उद्या. अजून आपण गेल्या 4 वर्षात 3 अभंग पुढे आलो आहे फक्त. अजून पुष्कळच राहिले. पण त्याच्यात आहेच तेवढं त्याला काय करायचं. म्हणजे आहे तेवढं म्हणजे अजून खूप आहे, आपण काहीच बघत नाही त्यातलं. आपल्या संपूर्ण जन्मात 1 अभंग कळाला तरी खूप झालं. पण तो नीट कळाला पाहिजे. थोडं कळलं तरी हरकत नाही पण निसंशय झालं पाहिजे. बोलतो अजून 2 मिनिटं. 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. एक तो यासाठी शिकतो की त्याला आपली विद्वत्ता दाखवायची असते आणि एक यासाठी शिकतो की त्याला मुक्त व्हायचं असतं. तर ते 2 प्रकार असे की एकाला 35% पडतील तुम्ही परीक्षा घेतली तर, पण त्या 35%तला त्याला 100% माहिती आहे, काही विचारा. आणि दुसरा प्रकार आहे त्याला 90% पडतील पण त्या 90%तला त्याला 35%ही माहीत नाही. तर 35% पडलेला खरा विद्यार्थी लक्षात ठेवा. कारण त्या 35%तला त्याला 100% माहिती आहे, तुम्ही काही विचारा. उलट एक पुरस्कार होता, आता तो चालू आहे का नाही मला माहीत नाही. सगळ्या विषयात ज्याला बरोबर 35 गुण पडतात त्याला तो पुरस्कार आहे. फार कठीण आहे. 100% मिळवणं सोपं आहे. 35 पाडणं फार अवघड, फार अवघड. व्यवहारामध्ये तोच पुढं जाणार आहे. ह्याला भली नोकरी लागेल, मोठा होईल, पण तो फार मोठा होणार कारण त्याला बरोबर अंदाज आहे 35 कुठे पडणार आहे. तसं परमार्थामध्ये सुद्धा खूप परमार्थ करणं महत्त्वाचं नाही, दर्जेदार परमार्थ करणं. म्हणजे काही लोक तर अशी आहेत की वर्षभर फक्त सप्ताह फिरत असतात. जिथे सप्ताह असेल तिथे
आता त्यातले खरेच काही लोक असे आहेत ना की ते भगवंताची सेवा घडावी म्हणूनच जातात. त्यांना नतमस्तकच आहे आपण. म्हणजे मी दंडवतच घालतो अशा व्यक्तीला. त्यांना प्रपंचाची चिंताच नाही. त्या प्रत्येक सप्ताह म्हणजे आपल्या आश्रमामध्ये त्या डांगेपंच मंडळमधले यायचे भजन करणारे वारकरी ते असे सगळ्या सप्तांना जातात. पण त्यांचा विशेष सांगतो तुम्हाला, संपूर्ण गाथा मुखोद्गत आहे त्यांना. आणि गाथ्याचं भजन सुरू असताना जर भजन करणारा चुकला तर ते सांगतात तुझा उच्चार चुकला, असं नाही आहे तिथे. देवडीकरांचा गाथा पहा तुम्ही, ध्रुपद चुकीचं म्हणलं असं सांगतात ते. अशा लोकांना नतमस्तकच झालं पाहिजे. त्यांचा अधिकारच फार मोठा आहे. पण जे पंक्ती पठण असतात त्यांचं सांगतोय मी की खूप फिरलो खूप सप्ताला गेलो म्हणून परमार्थ खूप झाला असं नाही आहे. थोडा पण निक्का परमार्थ आहे. निक्का वैष्णव निका संभ्रम, निक्का वैष्णव शुद्ध. तर आपण त्या अवस्थेला कधीतरी प्राप्त व्हावं अशी भगवंताकडे प्रार्थना करून थांबू आपण. ध्वजेचे चिरगूट पाहे ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित. मसी पत्र ते केवढे, मसी पत्र ते केवढे, रावो चालवी आपुल्या पाडे, रावो चालवी आपुल्या पाडे, रावो चालवी आपुल्या पाडे, राहो चालवी आपुल्या पाडे. बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा. तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका, विठ्ठल 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 विठ्ठल.